मुंबईमध्ये पावसाने जोर धरलेला आहे। या पावसामुळे मुंबईमध्ये अनेक वस्त्यांमध्ये दरडी पडण्याची जी घटना आहे ती दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे। अनेक मुंबईच्या भागांमध्ये ज्या वस्त्या आहेत त्या डोंगराळ भागात वसलेल्या आहेत। आज आपण आहोत भांडूपमधील टेंबीपाड्यामध्ये। आपण पाहू शकतो टेंबीपाड्याची जी वस्ती आहे ती मोठ्या प्रमाणात डोंगराळ भागात वसलेली आहे। या टेंबीपाड्यामध्ये रामनगर, रावते कंपाऊंड, चाफ्याचा पाडा, वाघोबावाडी, जयशंकर नगर, आंब्याची बरणी अशा मोठ्या प्रमाणात विभाग जो आहे तो डोंगराळमध्ये वसलेला आहे। या संपूर्ण विभागामध्ये 50,000च्या वर जी लोकसंख्या आहे ती राहते आहे। या सर्व लोकसंख्येचा जो भार आहे तो या टेकडीवर पडलेला आहे आणि त्याच्यामुळे ह्या ज्या टेकडीमध्ये ज्या समस्या आहे पावसाळ्यामध्ये दरडी कोसळण्याचा, घरे कोसळण्याचा हा निर्माण होतो आहे। आजच्या मोहीममध्ये या टेंबीपाड्याचा प्रश्न आपण पाहूया। टेंबीपाड्यामध्ये वसलेल्या या सर्व झोपडपट्ट्यांचा, या घरांचा आणि पावसामध्ये येथील लोकांना होणाऱ्या समस्या या सर्व आजच्या मोहीममध्ये पाहूया। जाऊया टेंबीपाड्यामध्ये। आदिवासींना कोण विचारतच नाही। टेंबीपाडा भांडूप या ठिकाणी आपण आहोत। हा जो भांडूपचा जो सर्व पट्टा आहे, जी दाट लोकसंख्या 50,000च्या वरची लोकवस्ती या ठिकाणी वसलेली आहे आणि या ठिकाणी हा जो रामनगर आहे टेंबीपाड्यामध्ये हा मोठ्या प्रमाणात आदिवासी लोक राहत असलेली ही वस्ती गेले अनेक वर्ष वसली गेली। येथील जो आदिवासी भाग आहे त्या ठिकाणी अजूनही मूलभूत सुविधा पोचल्या गेलेल्या नाहीत। हा जो रस्ता पाहतो आपण, ह्या रस्त्यावर इथून पुढे जाण्याची माझी तरी हिंमत झाली नाही, परंतु या रस्त्यावरून रोज हे जे आदिवासी लोक आहेत ते ये जा करतात। या आदिवासींचा अनेक प्रश्न आहेत, पुनर्वसनाचे प्रश्न आहेत, त्यांच्या जागेचा राहण्याचा प्रश्न आहे, परंतु सरकारने अजूनही यावर तोडगा काढलेला नाही। अशा धोकादायक कपारींमध्ये हे जे सर्व आदिवासी लोक आहेत ते राहत आहेत। आपल्याबरोबर येथे काही राहणारे रहिवासी आहेत। एक युवक आहे, आदिवासी युवक आहे या ठिकाणी, अशा ज्या ठिकाणी धोकादायक ठिकाणी राहतोय। किती वर्ष राहतो या ठिकाणी? मी 10 ते 12 वर्ष राहतो इथे। पण जेव्हा पाऊस पडतो तिथे धरण कोसळते, ते बघण्यासाठी येतात। बांधकाम कोणी करत नाही, फक्त येऊन बघून जातात। मित्रा, हा जो विभाग आहे सर्व आदिवासी, किती आदिवासी लोक राहतात इथे? इथे भरपूर आदिवासी राहतात, पण त्यांची संख्या सांगू शकत नाही मी। जेवढे पण राहतात इथे त्यांना मी असं सांगत आहे, कारण की इथे खाली जे 2 रूम आहेत ते लोक जे पण बांधायला येतात त्यांना बांधून देत नाही। आणि मी काय म्हणतोय की हा जो विभाग आहे ही दरड कोसळते, भीती वाटत नाही या ठिकाणी? वाटते, भीती वाटते। वाघ वगैरे येतात। हा जो विभाग आहे रामनगर, याच्या पलीकडे जे नॅशनल पार्क आहे, जे वाघांसाठी संजय गांधी उद्यान आहे, ते वाघांसाठी जे प्रसिद्ध मानलं जातं। या ठिकाणी लेपर्ड्स आहेत, त्यांचा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वावर असतो, येथील आदिवासी लोकांना त्रास असतो। या सर्व जो विभाग आहे त्या ठिकाणी संरक्षक भिंत व्हावी किंवा ह्या ज्या आदिवासी पट्टा आहे यांचं पुनर्वसन व्हावं अशी येथील आदिवासींची मागणी आहे। पुढे जाऊया, पुढील काही विभागात ज्या ठिकाणी दरड कोसळली होती, वित्तहानी झाली होती, त्या विभागात जाऊन पाहूया काय परिस्थिती आहे ती। टेंबीपाड्यातील या जो आदिवासी विभाग आहे सर्व डोंगरा भागात राहतो। आता कालच या ठिकाणी एक दरड कोसळलेली आहे। येथे काही महिला आहेत, त्यांच्याशी चर्चा करूया। ताई, किती वर्ष राहते या ठिकाणी? आम्ही लहानाचे मोठं झालो इथेच, आई वडील इथेच आहेत, मग आमचं पण लग्न पण इथेच झालंय, त्यामुळे आम्ही लहानाचं इथेच मोठं झालंय, तेव्हापासून आम्ही इथेच राहतो। काय इथे आता एवढ्या डोंगराळ भागात राहताय, भीती वाटत नाही दरड कोसळ? भीती वाटणार तर कुठे जाणार, आदिवासी लोक इथे डोंगरातच राहतात आणि डोंगर सोडून तर कुठे जाऊ शकत नाही, त्यामुळे आम्ही घाबरून कसं पण करून दिवस काढतो, बस अजून काय करणार। आदिवासींसाठी सरकारने एवढ्या योजना आखलेल्या आहेत मोठ्या, तुम्हाला भेटला नाही त्याचा काय लाभ? आदिवासींना कोण विचारतच नाही तर काय, त्याच्यामुळे कोण काय विचारत नाही, त्याच्यामुळे आम्ही पुढचं पाऊल टाकत नाही। अशा प्रकारचा जो आदिवासींचा प्रश्न। आणखीन काही इथे आदिवासी महिला आहेत। ताई, लहान मुलं तुमची या ठिकाणी खेळतात, भीती वाटत नाही? भीती तर वाटते, आता काय करणार, कोण साथ देणार तर हे करणार ना, काय करणार। तू आता या ठिकाणी डोंगर कोसळते, एखादी संरक्षक भिंत वगैरे सरकारने बांधायची? हाँ ते करून देतच नाही तर आम्ही गेलोय तरी पण पाऊल तर उचलला पाहिजे। हे बघूनच ते लोक काय करायला बघत नाही तर काय करणार। आता पाऊस आहे, कशा प्रकारे राहता येते?
राहतो आता दिवस काढायचे कसे कुठे जाणार कुठे तरी पण कागद बिगड टाकून आम्ही हे करून राहतो. पुरं घरात पाणी येतं तरी पण काय करणार, तर राहणं इथेच भाग आहे ना. तर ही दरड कोसळी अशी भीती वाटत नाही कधी? भीती वाटते, मरणाचं तर सवाल सगळ्यांनाच आहे ना. जो गेले अनेक वर्षाचा प्रश्न आहे. हे जे आदिवासी बांधव आहेत ते गेले अनेक वर्ष या डोंगराळ भागात राहतात. त्याच्या पलीकडे असलेलं नॅशनल पार्क आणि त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात ही आदिवासी वस्ती आहे. परंतु मुंबईसारख्या मोठ्या प्रदेशामध्ये देशाची आर्थिक राजधानी असलेल्या विभागामध्ये अजूनही आदिवासी बांधवांचा हा प्रश्न गेले अनेक वर्ष प्रलंबित आहे. या अशा धोकादायक स्थितीमध्ये या दरडीखाली हे सर्व आदिवासी बांधव राहतात.